अगदी कमीत कमी वेळामध्ये पॅचवर्क डिझाईन कशी बनवायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तर बघणार आहोत। बाय चान्स तुम्ही नवीन जरी शिकत असाल तरी सुद्धा तुम्ही सहज हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवू शकता। येथे मी बॅकनेक कट करून घेतलेला आहे। पॅचवर्क डिझाईन बनवण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅनव्हासचा वापर करणार नाही, विदाउट कॅनव्हास आपण ही डिझाईन बनवणार आहोत। तर बघा 3 इंचावरती शोल्डर पट्टीचं माप टाकून घेतलेलं आहे। त्याचबरोबर मागील गळ्याची उंची मी 10 इंचावरती टाकलेली आहे आणि 3 इंचावरती मागील गळ्याची रुंदी टाकलेली आहे। तुम्हाला गळा किती डीप हवा आहे त्यानुसार तुम्ही मागील गळ्याची रुंदी कमी जास्त करू शकता। तर बघा इथे मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे। आता आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे। आता शेप आपण 2 पद्धतीने देऊ शकतो। तर बघा सेंटर पॉइंट मधून मी या पद्धतीने बॉक्सच्या बाहेर 1 ते 1.5 इंचापर्यंत हा कर्व देऊन घेतलेला आहे आणि इथून शोल्डर पट्टीपर्यंत अर्धा इंच आतून मी हा शेप इथे देऊन घेतलेला आहे। आता मटका गळा ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर बघा मधला जो आपला शेप आहे त्या शेपच्या खाली साधारणतः 1 ते 1.5 इंचापर्यंत आपल्याला खालून हा शेप कंटिन्यू करत मटका गळा ड्रॉ करून घ्यायचा आहे। आलं लक्षात? हे बघा आपण 2 पद्धतीने शेप देऊ शकतो। पहिला तर आपण मटका गळा ड्रॉ करू शकतो आणि त्यानंतर मधला जो शेप आपण दिलेला आहे तो देऊ शकतो। दोन्ही पद्धतीने आपला शेप परफेक्टच येणार आहे। आपला मेन शेप हा मटका गळा असणार आहे आणि मधला जो शेप आहे तो आपला पॅच असणार आहे। आलं लक्षात? त्यामुळे इथे मी मटका गळा कट करून घेतेय। मटका गळा कट करून घेतल्यानंतर आपल्याला पॅच सुद्धा कट करून घ्यायचा आहे। तर बघा मधला पॅच कट करून घेतलेला आहे। या पद्धतीने आपला पॅच येणार आहे। आलं लक्षात? आता आपण गळा तयार करून घेऊया। तर बघा सरळ बाजूवरती मी अस्तर पसरवून ठेवून घेणार आहे। इथे मी डायरेक्ट गळा पलटी करून घेणार आहे, त्यामुळे मी सरळ बाजूवरती अस्तर ठेवून घेतलेला आहे। तुम्हाला जर गळ्याला गोट किंवा पाइपिंग करायची असेल तर तुम्ही उलट बाजूवरती अस्तर ठेवून डायरेक्ट तुम्ही अस्तर जोडू शकता। टीप मारत असताना कापड हलू नये आणि गळ्याची फिनिशिंग बिघडू नये यासाठी मी पिना लावून घेतलेले आहेत। आता संपूर्ण गळ्याला मी 5 इंचावरती टीप मारून घेते। 5 इंचावरती टीप मारून घेतल्यानंतर आपल्याला गळ्याच्या कडेचे एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे। एक्स्ट्रा कापड कट करून घेतल्यानंतर संपूर्ण गळ्याला आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून शेप परफेक्ट येईल। हे बघा संपूर्ण गळ्याला इथे मी कट मारून घेतलेले आहेत। आता बघा या पद्धतीने आपल्याला अस्तर जे आहे ते आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे। अस्तर आतमध्ये फोल्ड करून घेतल्यानंतर आपल्याला गळ्याच्या कडेने एक टीप मारून घ्यायची आहे। आता इथे मी कॅनव्हासचा वापर केलेला नाही, डायरेक्ट मटका गळा इथे मी पलटी करून घेतलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कॅनव्हासचा वापर इथे करू शकता। कॅनव्हासचा वापर केल्यामुळे सुद्धा गळ्याला फिनिशिंग खूप सुंदर येते। तर बघा संपूर्ण गळ्याला इथे मी टीप मारून घेतलेली आहे। आता अस्तर जोडून एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करून घेऊया। तर बघा अस्तर जोडून एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करून घेतलेलं आहे। आता आपण टक्स टाकून घेऊया। तर बघा फिटिंगच्या साईडला 1 इंच सोडून टेप सरळ ठेवायचा आहे मध्यापर्यंत आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खूण करून घ्यायची आहे। मध्यापासून वरती टक्सची उंची टाकून दोन्ही साईडला अर्धा इंचचे टक्स टाकायचे आहेत। सेम ॲज इट इज दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे। आता टक्सला टिप टाकून घेऊया। पहिल्यांदा टिप लॉक करून घ्यायची आहे आणि टक्सला डबल टिप टाकून घ्यायची आहे। डबल टिप मारल्यामुळे टक्स उसवण्याचे चान्सेस कमी राहतात, सो त्यामुळे ओके। तर हे बघा दोन्ही टक्स टाकून घेतलेले आहेत। आता कमरपट्टी लावून घेऊया। कमरपट्टी लावण्यासाठी इथे मी 1.5 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे आणि एका साईडने ही पट्टी 1/2 इंच फोल्ड करून घेत आहे। हे बघा एका साईडने 1/2 इंचावरती मी टिप मारून घेतलेली आहे। आता कमरपट्टी लावून घेऊया। तर बघा सरळ बाजूवरती मी पट्टी उलटी ठेवून घेतलेली आहे आणि 1/2 इंचावरती टिप मारून घेते।
पाव इंचावरती टीप मारून घेतल्यानंतर आपल्याला पट्टी ओपन करून पट्टीवरती एक दाबटीप देऊन घ्यायची आहे, जेणेकरून पट्टी आतमध्ये व्यवस्थित फोल्ड होईल. आणि बघा मग या पद्धतीने पट्टी आतमध्ये फोल्ड करून आपल्याला एक कच्ची टीप मारून घ्यायची आहे, कारण या पट्टीला आपण हात शिलाई करत असतो सो त्यामुळे. तर बघा गळा तयार करून आपण कमरपट्टी सुद्धा लावून घेतलेली आहे. आता आपण पॅच तयार करून घेऊया. आपण जो पॅच कट करून घेतलेला आहे तो आपल्याला अस्तरवरती वाढवून घ्यायचा आहे. तर हे बघा अस्तर मी फोल्ड करून पॅच सुद्धा मी या पद्धतीने फोल्ड ठेवून पिन लावून घेतलेली आहे. आता ज्या साईडने आपण पॅच जोडणार आहोत त्या साईडने आपल्याला पाव ते अर्धा इंच हा पॅच वाढवून घ्यायचा आहे. पॅच जोडण्यासाठी आपल्याला जे मार्जिन लागणार आहे ते मार्जिन इथे आपण वाढवून घेतलेलं आहे. लक्षात राहू द्या फक्त आपण एका साईडनेच मार्जिन वाढवलेला आहे, ह्या साईडने मार्जिन अजिबात वाढवायचं नाही. आलं लक्षात? आता हा पॅच कट करून घेऊया. हा जो पॅच आहे तो आपला मेन पॅच राहणार आहे. ओके. आता इथे मी ब्लाउज पीस मधलाच काट घेतलेला आहे. तुमच्याकडे असा काट वगैरे नसेल तर तुम्ही साडीतला कॉन्ट्रास्ट कपडा काढून हा पॅच बनवला तरी सुद्धा चालणार आहे. तर बघा काटाची सरळ बाजू मी वरती ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती पॅच ठेवून घेतलेला आहे. आता इथे पिन लावून फक्त वरच्या साईडने मी पाव इंचावरती टिप मारून घेणार आहे. हा पॅच सुद्धा आपल्याला एका साईडने पलटी करून घ्यायचा आहे, त्यामुळे मी एका साईडने टिप मारून घेतलेली आहे आणि इथे छोटे छोटे कट देऊन घेतलेले आहेत. आता आपल्याला या पद्धतीने अस्तर आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे आणि कडीने टिप मारून घ्यायची आहे. हे बघा या पद्धतीने टिप मारून घेतल्यानंतर आपल्याला अस्तर जोडून एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे. आता इथे मी एका साईडने पॅच पलटी करून घेतलेला आहे, पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही एका साईडने गोट सुद्धा तयार करू शकता कॉन्ट्रास्ट कलरचा, किंवा तुम्ही लेस सुद्धा लावू शकता. त्यामुळे हा जो पॅच आहे तो अजून छान उठून दिसेल. आता आपल्याला पॅच जोडून घ्यायचा आहे, तर पॅचच्या मधोमध मी मार्किंग करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर ब्लाउजच्या पण मधोमध आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे. पॅचच्या बरोबर मधोमध आपल्याला ब्लाउजचा मध्य ठेवायचा आहे. हे बघा या पद्धतीने, आणि ते पिन लावून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला टिप मारायला सोपं जाईल. आपण पहिल्यांदा सेट दिल्यानंतर जो पॅच कट केला होता तो पॅच तुम्ही या पॅचवरती ठेवून मार्किंग करू शकता, त्यामुळे सुद्धा परफेक्ट पॅच जोडला जाईल. अजिबात माप कमी जास्त होणार नाही. हे बघा व्यवस्थित पॅच मी ठेवून घेतलेला आहे आणि पिन लावून घेतलेले आहेत. आता पॅचला मी मध्यापासून तोडायला सुरुवात करणार आहे, त्यामुळे एकसारखा पॅच लागला जाईल. टीप मारत असताना टीप पहिल्यांदा लॉक करायला विसरू नका. टीप लॉक करूनच टीप पुढे कंटिन्यू करायची आहे. आणि टीप मारून झाल्यानंतर सुद्धा टीप लॉक करायला विसरायचं नाही. आलं लक्षात? एका साईडने पॅच जोडून घेतलेला आहे. आता दुसऱ्या साईडने सुद्धा सेम याच पद्धतीने पॅच जोडून घ्यायचा आहे. पॅच जोडून घेतल्यानंतर आपल्याला कडेने लेस लावून घ्यायची आहे. लेस लावत असताना तुम्हाला ज्या कलरची लेस लावायची आहे त्याच कलरचा तुम्हाला धागा इथे वापरायचा आहे, त्यामुळे लेसची फिनिशिंग सुंदर दिसते. हे बघा लेस लावून इथे मी लेसला डबल टिप सुद्धा देऊन घेतलेली आहे. आता आपल्याला एक बो तयार करायचा आहे, तर बो तयार करण्यासाठी मी काटाचाच वापर करणार आहे. तर बघा आपल्याला 2 सर्कल इथे कट करायचे आहेत, तर इथे मी वाटीच्या आकाराचे 2 सर्कल इथे कट करून घेतेय. तर बघा इथे मी 2 सर्कल कट करून घेतलेले आहेत. आता एकावरती एक ठेवून आपल्याला पाव इंचावरती टिप मारून घ्यायची आहे. 1 इंच भाग ओपन ठेवून आपल्याला संपूर्ण सर्कलला टिप मारून घ्यायची आहे. टिप मारून घेतल्यानंतर आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत संपूर्ण सर्कलला. आता हा जो शेप आहे तो आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे.
जो भाग आपण ओपन ठेवला होता तो आपल्याला या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे। आता या सर्कलला सुद्धा आपल्याला एक लेस लावून घ्यायची आहे। तर बघा संपूर्ण सर्कलला इथे मी लेस लावून घेतलेली आहे आणि लेसला डबल टेप सुद्धा टाकून घेतलेली आहे। आता ह्या सर्कलचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे। तर बघा सर्कल फोल्ड करून मध्यवर्ती मार्किंग करून घेतलेलं आहे। आता ह्याच मार्किंग वरती आपल्याला चुन्या पाडून घ्यायच्या आहेत। आपण इथे हाताने सुद्धा चुन्या तयार करू शकतो, पण ज्यावेळेस आपण सुई धागा वापरतो त्यावेळेस प्रॉपर चुन्या तयार होतात। तर हे बघा या पद्धतीने बो तयार करून घेतलेला आहे। आता ह्या बोला आपल्याला गोल्डन मणी लावून घ्यायचे आहेत। हा जो बो आहे तो बरोबर बॅक पार्टच्या मधोमध आपल्याला टक करून घ्यायचा आहे। तर हे बघा सुई धाग्याच्या सहाय्याने इथे मी हा बो टक करून घेतेय। लक्षात राहू द्या हा जो बो आहे तो आपल्याला एकदम पॅक करून घ्यायचा आहे। तर बघा इथे मी व्यवस्थित बो पॅक करून घेतलेला आहे। त्याचबरोबर रेडीमेड दोरी सुद्धा इथे मी लावून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी पॅचवर्क डिझाइन आपली इथे तयार झालेली आहे। अगदी सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी ही डिझाइन कशी तयार करायची हे दाखवलेलं आहे। तुम्ही अगदी नवीन जरी शिकत असाल तरी सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ बघून सहज ही डिझाइन बनवू शकता। एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी ही डिझाइन कशी तयार करायची हे दाखवलेलं आहे। ही डिझाइन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचे बेल आयकॉन आहे ते नक्की प्रेस करून ठेवा।